श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम. तसंच माझी ही व्हिडिओ जे सेवेकरी बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ. बघा मंडळ, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या स्टॉलची माहिती आणली की बऱ्याच वेळा काय होतं ताई, आम्हाला आहे ना तुमच्या स्टॉलमध्ये काय काय वस्तू आहे तर आम्हाला त्याची लिस्ट पाठवा. तर आपल्याकडे भरपूर वस्तू असतात तर त्याची किती आपण म्हणजे लिस्ट बनवली तर खूप मोठी पण होईल आणि शिवाय प्रत्येक वस्तू आपण सांगू पण शकत नाही, एखादी विसरून पण जाऊ शकतो आणि तुम्हाला त्याचा फोटो पण लिस्ट मध्ये देऊ नाही शकत. त्यापेक्षा म्हटलं व्हिडिओ बनवू, म्हणजे तुम्हाला प्रत्येक वस्तू मी आज दाखवणार आहे आपल्याकडे काय काय आहे, काय जुनं आहे, काय नवीन आहे. तर हे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला समजेल. तर बरेच वेळा काय होतं, आपल्याला काही वस्तू घ्यायच्या असतात पण आपल्याला त्यांची नावं आठवत नाही की त्यांचे फोटो आठवत नाही. जर आपण काय होतं कुठेतरी बाहेर बघतो आणि आपल्याला असं वाटतं की अरे ही वस्तू मला त्यांच्याकडनं घ्यायची आणि ती वस्तू केंद्राची नसते, मग आपण तो हट्ट असं करतो तीच पाहिजे. किंवा आपल्याला असं असतं की आपल्याकडे असतं पण असं वाटतं की ही वस्तू मला अजून एक घ्यायची होती किंवा माझ्याकडे ही आहे ही चुकीची आहे, केंद्रात वेगळी आहे. तर असं याच्यासाठी मग कसं होतं, त्याच्यासाठी आपल्याकडे फोटो असला ना तर आपल्याला त्याची परफेक्ट माहिती मिळते. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण ती माहिती आणलेली. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या स्टॉलमध्ये काय वस्तू आहे ते बघणार आहे. आपल्याला जर काही वस्तू यातून जीही वस्तू हवी असेल आपण त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि त्याचं नाव एक म्हणजे त्या वस्तूंची एका पेजवर लिस्ट करायची, त्या वस्तूंच्या नावांची लिस्ट करायची आणि ते आपण आपल्याला व्हॉट्सअपला पाठवू शकतात. म्हणजे आपण मला व्हॉट्सअपला पाठवू शकता, म्हणजे त्यानुसार मग मी तुम्हाला त्याची प्राइस वगैरे असेल ते सांगेल. तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करू. तर सर्वप्रथम बघा, आपल्याकडे हे पिरामिड आहे. थोडं मी घरची रॅक यूज केली कारण की खूप अशा रॅक वगैरे ना ठेवायला जागा पण राहत नाही आणि त्याचे पण काय करावं असं. आता हे पिरामिड आहे बघा, हे आहे 12 इंच पिरामिड आहे. हे मोठं पिरामिड आहे, हे मोठे पिरामिड आहे. हे 12 इंची असतात. हे आपल्या वास्तूसाठी लागतात. जर तुमचा वास्तू दोष असेल, तुमच्या घरात चुकीची वास्तू असेल तर त्याच्यासाठी ते लावत असतो आपण. त्यानंतर हे पिरामिड पट्टी आहे बघा, ही पण आपले तो वास्तूसाठीच असतात. तर तुमचा समजा गॅस वोटा चुकीचा असेल किंवा तुमचा रूमच चुकीचा असेल आणि तुम्ही मोठे पिरामिड लावू नाही शकत असेल, म्हणजे हे पिरामिड आपल्याकडे लावायला जागा नसेल किंवा हे पण आपण लावायला आपल्याकडे जागा नसेल तर त्याच्यासाठी हे पण पिरामिड आहे. ते आपण आपल्या रूमच्या चारही कोपऱ्याला 4 लावायचे असतात. हे पट्टे एल आकाराचे कोपऱ्यात लावायचे, त्याच्यासाठी हे आहे. त्यानंतर साबण आहेत, पंचगव्य साबण आहे. हे पंचगव्य साबण आहे. त्यानंतर हे नीम साबण आहे. त्यानंतर हे चंदन साबण आहे, सॅन्डल साबण आहे बघा. हे सगळ्या केंद्राची वस्तू आहे, श्रीनिवास केंद्राचा आहे. त्यानंतर जप युनिट आहे. जप युनिट मध्ये पण 5 मंत्र आहे. त्यानंतर हे बघा, हे स्वामी संरक्षण कार हँगर आहे. त्यानंतर हे आहे एक स्टिकर आहे स्वामी समर्थ नावाचं. स्फटिक माळ आहे, ओरिजिनल. आपल्याकडे सगळ्या वस्तू ओरिजिनल भेटेल. ह्या माळी पण आहेत. रुद्राक्ष आहे, कमलगट्ट्याची माळ आहे आपल्याकडे. ही रुद्राक्ष माळ आहे. ही तुळशीची माळ आहे. त्यानंतर ही रक्तचंदनची माळ आहे. ही स्फटिकाची माळ आहे, त्याची माळी आहे. हे पण आहे स्वामी संरक्षण कार हँगर. त्याच्यामध्ये पण वेगळे वेगळे डिझाईन पण आहे बघा. सॉरी, उलट दाखवले. हे गोल आहे. त्यानंतर ही अंडाकृती आहे. हे हा बदाम आकाराचा आहे. त्यानंतर कवडीचे तोरण पण आहे. आता सध्या खूपच म्हणजे विक्री झालेली आहे. आता सप्ताह होता ना, सप्त्यामध्ये खूप विक्री झाली. छोटे चौरंग आहे आणि स्टॉलला मी थोड्या वस्तू लावले. माझ्या गोडाऊन मध्ये सर्व वस्तू ठेवलेल्या असतात. माझं स्टॉल म्हणजे छोटासा एक रूम आहे, त्याच्यामध्ये आहे घरातलंच. त्यामुळे मला तिथे एवढी लावायला जागा नसते, म्हणून मग मी थोडे लावते, बाकीचं गोडाऊन मध्ये ठेवते. दुसरा एक रूम आहे माझा, एक्स्ट्राचं सामान सगळं तिथे ठेवते. इथे जेवढं दिसायला हवं तेवढंच ठेवते. स्वामींसाठी ड्रेस आहे, बाळकृष्णासाठी ड्रेस आहे. हे बघा,
त्यानंतर नेम प्लेट आहे, भरपूर प्रकारच्या नेम प्लेट आहे. ही मागे पण टाकली होती मी याची व्हिडिओ नेम प्लेटची. त्याच्यात ऑरेंज कलर पण आहे. भरपूर प्रकार आहे नेम प्लेट मध्ये पण. हे मोरपिसाचं झाडू आहे, तो पण आहे. स्वामींचे मोठं फोटो पण आहे. श्रीयंत्र बरेच जण म्हणतात आई मोठा श्रीयंत्र हवं, ते पण आहे. कसं होतं शक्यतो घरामध्ये तर आपल्याला 1-1.5 इंचच चालतं, पण मग कोणाकोणाला हवं असतं ना मोठं, तर त्यामुळे मोठं श्रीयंत्र पण आहे. 1 मिनिट मी खोलून दाखवते. हे बघा, हे मोठं श्रीयंत्र आहे 3 इंचचे. ते शक्यतो घरात नाही वापरत आपण, ते फक्त दुकान वगैरे असेल तुमचं तरच वापरायला चालतं. शॉप मध्ये वगैरे ठेवण्यासाठीच चालतं, घरात नाही चालत. घरात फक्त आपल्याला 1.5 इंचच चालतं. आता हे आहे पंचगव्य धूप आहे. उटणे अजून आहेत आपल्याकडे. उटणे 12ही महिने चालतात. हे बघा आपल्या केंद्राचे उटणे आहे, 12ही महिने उटणे चालतात. उटणे आहेत. त्यानंतर हे सिंहासन आहे स्वामींसाठी, अतिशय क्यूट असं सिंहासन आहे स्वामींना. मागे याचा व्हिडिओ टाकला होता मी की स्वामी त्याच्यावर एकदम असे रुबाबदार दिसतात. दशांग धूप आहे. फक्त आता पंचगव्य धूप सध्या संपलेले आहे. येईल त्याची गाडी, ते आली का मग ते पण असेल, पण आता सध्या ते संपलेलं आहे. आणि हे हा साचा आहे, रांगोळीचा साचा आहे, शुभ लाभ नावाचा आहे. त्यानंतर हा अष्टलक्ष्मीचा पण आहे. आणि आपल्या जर दरवाजा चुकीच्या दिशेचा असेल तर त्याच्यासाठी ही दरवाजावर लावण्यासाठी पट्टी पण आहे बघा. कमळासन आहे. हे गाडीसाठी केशरी आहे. त्यानंतर स्वामी नेम प्लेट आहे बघा, ह्या बऱ्याच आहेत. स्वामी नेम प्लेट आहे, बऱ्याच डिझाईन आहे त्याच्यामध्ये. परंतु ते आता सगळे कस्टमर येतात ना, खूप हात लावतात, इकडे तिकडे हात लावून शोधून इथे ठेव, तिथे इथली वस्तू तिथे ठेव असं करत असतात कस्टमर. त्यामुळे वस्तू वेळेवर मग असं होऊन जातं गोंधळ. बघा हे एक आहे, हे एक हा रांगोळी साचा आहे. तो माझा जुना मी दाखवते, पण नवीन तो वेगळा. हा जरा जुना आहे माझा. अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर नाशिक. तसा आपण हा एक जो म्हणतो ना दिवाळीच्या वेळेस लावता, याची रांगोळी काढता आपण, ह्याच्या 7 वारांचे छोटे साचे पण आहे, यात मोठे पण आहे. त्यानंतर फोटो आहे, सगळ्या प्रकारचे फोटो आहेत बघा. खंडेरावचा फोटो आहे, धन्वंतरीचा फोटो आहे, लक्ष्मी मातेचा फोटो आहे, लक्ष्मी नारायणाचा फोटो आहे, रेणुका मातेचा फोटो आहे, रेणुका मातेचा फोटो आहे. त्यानंतर तुळजाभवानी मातेचा फोटो आहे, हळदीपासून बनवलेलं कुंकू आहे. त्यानंतर गोमुखी आहे ही बघा, हे तुळशीच्या माळा आहे, अशी ही गोमुखी आहे जप करण्यासाठी. आता मी एका हातात मोबाईल धरलेला आहे, दुसऱ्या हाताने दाखवते, त्यामुळे थोडंसं आता हे करावं लागेल, कारण की मी फ्रंट कॅमेराने दाखवते तर तुम्हाला वस्तूंवरचे नावं उलटे दिसत आहेत, म्हणून मी आज बॅक कॅमेऱ्याने दाखवते. परंतु थोडेसे मग आता वस्तू थोडीशी हे होईल. त्यानंतर गिरगाईची गौरी पण आहे आपल्याकडे, दर्भासन आहे, आयुर्वेद शास्त्र आहे,
आयुर्वेद भाग 1, आयुर्वेद भाग 2, ज्ञानदान भाग 1, ज्ञानदान भाग इथे 4 आहे, खाली वरती ठेवलेले गेले म्हणून. ज्ञानदान भाग 4, ज्ञानदान भाग 3, ज्ञानदान भाग 2 असे हे ते पण आहे ग्रंथ. हे बघा, हे असं लोकरचं आसन पण आहे पूजेसाठी बसायला. त्यानंतर हे शॅम्पू आहे, निमावला शॅम्पू आहे, रिठा शॅम्पू आहे, फिनाईल आहे. पण फिनाईल आपल्याला कुरिअर करता येणार नाही कारण की ऑलरेडी ती बॉटल इतकी जड आहे. 1 लिटरची बॉटल आहे आणि ती 75 रुपयाची बॉटल आहे, तिला 100 रुपये कुरिअर चार्ज. त्यामुळे ते आपल्याला कुरिअर करायला फिनाईल परवडणार नाही. गोमूत्र आहे, गिर गाईचं गोमूत्र आहे ते. औषधं आहेत सर्व प्रकारचे. पित्तशामक काढा आहे, वातशामक काढा आहे, वातशामक तेल आहे, त्यानंतर मूत्र काढा आहे, गोमूत्र अर्क आहे. हे बघा, स्फटिक गुलाब पाणी आहे, तुपाच्या वाती पण आहे, कापूर आहे. त्यानंतर गोदा जल आहे पितळे आणि याच्या देवासाठी, पितळे आणि चांदीच्या देवासाठी. अत्तर आहे, मोगरा अत्तर आहे, केवडा अत्तर आहे, हिना अत्तर आहे. त्यानंतर वेखंड पावडर आहे बघा, ही वेखंड पावडर पण आहे. म्हणजे आपल्याकडे कोणाला गाठ वगैरे असेल ना, त्यांच्यासाठी ही वेखंड पावडर असते. ती मधात हे करून घ्यायची असते, मधात चाटण घ्यायचं असतं. हे वैजंती माळ आहे. दंतमंचन आहे, कानाचा ड्रॉप आहे. हे स्वामींना पाणी पिण्यासाठी लोटी पेला आहे, छोटासा तांब्या. गुंज आहे, त्यानंतर हे बघा, ही कमलगट्ट्याची माळ आहे, ह्या माळा आहेत. त्यानंतर पांढरीची काठी, पांढरीचे मणी, हे सर्व आहे बघा. हे जे तावीद आहे ना, 33 नंबर यंत्र, आरोग्य यंत्र, पुत्रप्राप्ती यंत्र ते आहे. क्रिस्टल आहे, जे माझ्या गळ्यात घातलेला आहे ना तसा क्रिस्टल आहे बघा. हा गोमती चक्र, कवड्या पण आहे. खूप पोचतंय, फक्त थोड्या थोड्या मी वरती काढलेल्या आहे कारण की जागे अभावी. ही पांढरीची काठी आहे, त्यात पशुपतीचे रुद्राक्ष आहे. असे रुद्राक्ष आहे, ते पंचमुखी रुद्राक्ष आहे. असं रुद्राक्ष आहे ते. स्वामी संरक्षण किचन पण आहे बघा. याच्यामध्ये ना मागे वाहन यंत्र आहे, संरक्षण बघा, वाहन यंत्र आहे आणि संरक्षण यंत्र आहे. पुढे स्वामींचा फोटो आहे. किचन आहे, त्याच्यात आकार आहेत वेगळे वेगळे, गोल आहे, अंडाकृती आहे, लंब आकार आहे. त्यानंतर स्वामी लॉकेट पण, स्वामी संरक्षण लॉकेट पण आहे. हे स्वामी संरक्षण लॉकेट आहे. याच्यामध्ये पण मागे संरक्षण यंत्र आहे, वाहन यंत्र आहे.
हे रुद्राक्ष आहे, अजून लॉकेटवाले रुद्राक्ष हे आहेत. हे लॉकेटचे बघायला ना अशी कडी पण आहे, याला दिसते बघा याच्यामध्ये अशी कडी याला लॉकेटवाले रुद्राक्षाला. आणि ते जे पशुपतीचे रुद्राक्ष आहे त्याला कडी नाहीये, त्याला फक्त दोरात ओवायला आहे. श्रीयंत्र आहे. आता हे सध्या श्रीयंत्र तर केंद्र बंदच करते. आता सगळे तांब्याच्या पत्रावर कोरलेले ते श्रीयंत्र तेच केंद्र हे करत आहे. हे जे अगोदरचे आहे माझे तेच आहे. हिना अत्तर आहे, मोगरा अत्तर आहे, छोटे पण मोगरा अत्तर हिना अत्तरचे छोट्या बॉटल आहे. हळदीपासून बनवलेला कुंकू पण आहे आपल्याकडे. त्यानंतर दशांग धूप, तर तिथे तुम्हाला थोडं एवढं व्यवस्थित दिसला नसेल. हे बघा हा दशांग धूप आहे. कुबेर यंत्र आहे. त्यानंतर महामृत्युंजय यंत्र, त्यालाच आपण रुद्र यंत्र म्हणतो. महामृत्युंजय यंत्र, यालाच आपण रुद्र यंत्र म्हणतो. कुबेर यंत्र आहे. खोलता येत नाही मला एका हाताने, त्याच्यामुळे तुम्हाला खोलून दाखवता येईल मला ते. हे बघा हे आहे श्रीयंत्र, पूर्ण भरीव आहे. हे श्रीयंत्र आहे. हे जे आहे हे आहे रुद्रयंत्र, हे सुद्धा पूर्ण भरीव आहे. हे आहे कुबेर यंत्र, हे पण भरीव आहे. असे हे तिन्ही यंत्र आहे. श्रीयंत्र, कुबेर यंत्र, श्रीयंत्र, रुद्रयंत्र आणि कुबेर यंत्र. त्यालाच महामृत्युंजय यंत्र म्हणतात रुद्रयंत्राला. त्यानंतर पुस्तक गुरुचरित्र आहे. गुरुचरित्र साध्या कव्हरचं पण आहे, बाइंडिंगच्या कव्हरचं पण आहे. हे गुरुचरित्र आहे आपल्याकडे. त्यानंतर नित्यसेवा, नित्यसेवा स्तोत्र मंत्र बुक. त्यानंतर हे सत्यनारायण बुक. हे गुरुचरित्र साध्या कव्हरचं. हे सणवार व्रत वैकल्य हे पुस्तके. बघा हे स्वामी चरित्र आहे, दुर्गा सप्तशती. त्यानंतर संक्षिप्त गुरुचरित्राचे 2 प्रकार आहे. हा एक प्रकार आहे आणि हा एक प्रकार आहे. हे 7 अध्यायचे, हे 52 अध्यायचे. भागवत आहे. भागवत लावायचे आहेत, अजून गठ्ठे पडले तिकडे. सामान आला पण वेळ नाही मिळाला लावायला अजून. मल्हारी सप्तशती आहे. हे छोटा आहे 33 रुपयाचं. सध्या त्याची 33 रुपयाच आहे प्राइस. ते कसं होतं, प्राइस मी याच्यामुळे सांगत नाही, कसं की प्राइस कमी जास्त होत असतात, कमी होत नाही पण प्राइस वाढत असतात. मग तुम्ही व्हिडिओ कालांतराने बघितल्यानंतर म्हणाल ताई तुम्ही तेव्हा इतकेच सांगितले होते ना, आता इतके कसं काय. हे आहे गुरुचरित्र अध्याय 13, 14, 18. आरती संग्रह आहे. नंतर पशुपतीचं पण आहे. पशुपती व्रत कथा आहे. 11 गुरुवारचं पण बुक आहे. गायत्री सहस्रनाम आहे. आपल्याला माहिती आहे का, सगळ्या म्हणजे गायत्री सहस्रनाम ही अतिशय उच्च कोटीची सेवा आहे आणि ती खूप कमी लोकांना माहिती आहे. याच्यावर मी व्हिडिओ बनवणार आहे गायत्री सहस्रनामाची. तर खूप अशी म्हणजे सगळ्या आपल्याला माहिती आहे सर्व देवांमध्ये श्रेष्ठ गायत्री माता आहे, कारण की श्रेष्ठ म्हणण्यापेक्षा अतिशय उच्च कोटीची सेवा गायत्री माताची असते.
आणि तिच्या इतके फक्त तिच्या नंतर फक्त ललिता सहस्रनाम, गायत्री सहस्रनाम ह्या 2 सेवा अतिशय उच्च कोटीच्या असतात. हे गीताई आहे. मराठीत गीतेचा आपण जो म्हणतो ना गीता भगवद्गीता, तर ही भगवद्गीता आहे, पण ही मराठीत आहे म्हणून हिचं नाव गीताई आहे. आणि आपल्या जे दुसरे जे पुस्तक असतात त्याच्यात संस्कृत असतात, हे पूर्णपणे मराठीत आहे गीताई. आपल्याला जर मराठीत वाचायचं असेल तर ते म्हणजे कसं आपल्याला समजतं पण ना, त्याच्यामुळे ते मराठीत आहेत. हे मनाचे श्लोक आहे, हे रामदास स्वामींचे मनाचे श्लोक आहे सगळं. हनुमान चालीसा, त्यानंतर महिषासुर मर्दिनी स्तोत्र आहे, त्यानंतर दत्त बावन्नी, तुम्हाला इथेच दाखवते दत्त बावन्नी, बटुक भैरव, ललिता सहस्रनाम, कॅलेंडर आहेत, मनोवांछित संतती पण आहे बघा. ते तर मागे खूप मोठं पुस्तक आहे, ते तर खूप जड आहे. आता ते काही मला काढायला हे नाहीये. ठीक आहे. हे तर बाइंडिंगचे आहेत. हे मल्हारी सप्तशती बाइंडिंगचं हवं असेल तर ते मल्हारी सप्तशती बाइंडिंगचं आहे. स्वामी चरित्र सारामृत पण बाइंडिंगचं आहे, याच्यात मोठे अक्षर असतात. दुर्गा सप्तशती बाइंडिंगचं आहे. त्यानंतर नित्यसेवा पण बाइंडिंगच्या कव्हरचे आहे. त्यानंतर हे षडोपचार विधी आहे बघा. ह्या षडोपचार मध्ये आपल्याला माहिती सगळ्या पूर्ण देवांची षडोपचार पूजा कशी करायची त्याच्यात आहे. स्वामींची वगैरे किंवा इतर सर्व देवांची षडोपचार पूजन कसं करायचं त्यात सर्व दिलेले आहे माहिती. कहाणी संग्रह हे जे आपले असतात ना मराठी सण, हे आपली केंद्राचं नाहीये, पण आता मला बरेच जण मागतात म्हणून कहाणी संग्रह, सोमवारची कथा, गुरुवारची कथा, ते असतं ना शुक्रवारची, ते सगळे त्याच्यात कहाणी संग्रहामध्ये आहे. त्यानंतर हे शिवलीलामृत आहे. हे कथासार आहे, अध्याय स्वरूप नाही आहे. त्याच्यात अध्याय पण ते कथासार अध्याय आहे. स्वामी स्टिकर आहे गाडीला वगैरे लावण्यासाठी. अगरबत्त्या आहे बघा. योगीराज अगरबत्ती आहे, श्रीपाद अगरबत्ती आहे. ही जी अगरबत्ती आहे ही श्रीपाद अगरबत्ती आहे. आणि ही योगीराज अगरबत्ती आहे. त्यानंतर अष्टगंध आहे. हे बघा, क्षात्र धर्म आहे, मराठी अस्मिता, तुम्हाला इथे नाव दिसते. वरती ते इंग्लिश सारामृत आहे, नवनाथ आहे, ज्ञानदान भाग, हिंदी गुरुचरित्र, बाल संस्कार बुक आहे, हिंदी नित्यसेवा आहे, हिंदी सारामृत आहे, कन्नड सारामृत आहे, भागवत आहे, कृषीधन आहे, गंधगोळी आहे, खूप काही आहे आता अजून तर. त्यानंतर मूर्त्या आहे बघा. आता हे मूर्त्यांमध्ये पण आहे. बघा, हे गजलक्ष्मी आहे. त्यानंतर कासव आणि डिश आहे. गजलक्ष्मी थोडेसे मी खोलून दाखवते, पण असं काही नाही, प्रत्येक वेळा वेगळे वेगळे येत असतात. तुम्ही मग ह्या वेळेस ही डिझाईन पाहिली तर म्हणाल ताई आम्हाला हीच डिझाईन हवी, तर प्रत्येक वेळा वेगळे वेगळे डिझाईन येत असते. ही एका डिझाईन आहे आणि दुसरी ही एक डिझाईन आहे. ती छोटी साईज आहे, ती मोठी साईज आहे, अशी आहे. रुद्राक्ष माळ आहे, छोटी गळ्यात घालण्यासाठी पण आहे, मोठी पण आहे, जपायला आहे. पंचमुखी रुद्राक्ष आहे, 6मुखी रुद्राक्ष आहे, 4मुखी रुद्राक्ष आहे, सगळे सर्टिफाईड आहे आपल्याकडे. आणि आपल्याला अजून दुसरे आपल्याला 9मुखी 8मुखी हे हवे असेल तर हे पण आपण ऑर्डर देऊन मागवू शकतात.
आपल्याकडे कापूर आहे, असा भीमसेन कापूर आहे. हे छोटे छोटे सर्व प्रकारचे यंत्र आहेत. हे बघा, खूप यंत्र आहेत ते, खूप यंत्र आहेत ते वेगळे वेगळे. मारुती यंत्र आहे, पुत्रप्राप्ती यंत्र आहे, त्यानंतर पती सौख्य यंत्र आहे, नोकरी प्राप्ती यंत्र आहे, वाहन यंत्र आहे, आरोग्य यंत्र आहे, उंदीर पळवण्याचे यंत्र आहे. श्रीयंत्र पण पहिले नव्हते, आता श्रीयंत्र पण कागदेमध्ये आलेले आहेत. ज्यांना हवे असेल तर ते. कुबेर यंत्र पण कागदामध्ये आलेले आहेत, प्लास्टिक लॅमिनेशनचे. त्यानंतर कुबेर यंत्र, विद्या बुद्धिदाता यंत्र आहे, व्यापार वृद्धी यंत्र आहे, विक्री वर्धन म्हणजेच 64 योगिनी यंत्र आहे प्लास्टिक लॅमिनेशन मध्ये. त्याच्यामध्ये तांब्याच्या पत्रात पण 64 योगिनी आहे. श्रीयंत्र पण तांब्याच्या पत्रात कोरलेला श्रीयंत्र तसे पण आहे आपल्याकडे. छोटे पिरामिड आहे, हे 3 इंची. हे संरक्षण कवच असतं बघा. त्यानंतर मूर्त्या आहेत सगळ्या प्रकारच्या. बाळकृष्ण मूर्ती आहे, पूर्ण भरीव मूर्त्या असतात आपल्याकडे. मोठा पण बाळकृष्ण आहे, तो छोटा होता, हा मोठा पण आहे. गणपती आहे. मूर्त्या एकदम आपल्याला रेखीव मिळतील माझ्याकडे. दक्षिणमुखी शंख मात्र संपलेले, ते सध्या त्यात इतकं शॉर्टेज चालू आहे ना, ते मिळतच नाहीये. हा वामवर्ती शंख आहे, वामवर्ती शंख आहे. गळ्यात घालण्यासाठी तुळशीची माळ पण आहे. हवी असेल तर ती पण आपण ऑर्डर करू शकतात. हे घंटी आहे, त्याच्यात महादेवाची पिंड आहे बघा. हे डमरू आकाराची महादेवाची पिंड आहे. आपल्याकडे ज्या वास्तुशास्त्रानुसार, अध्यात्मशास्त्रानुसार ज्या वस्तू लागतात, देवघरात चालतात, त्याच वस्तू मिळतील. तुम्ही दुसरी कुठे मला 1000 रुपयाने एक 10 रुपयाची वस्तू 100 रुपये जरी दिली आणि सांगितलं ती द्या, तरी मी नाही देणार, आणि माझ्याकडे राहत नाही. घंटीचा आवाज बघून घ्या. असं सगळं आपल्याकडे हे आहे. त्यानंतर स्वामींची मूर्ती, ते खूप जड आहे, ते काही हलवता येणार नाही मला, कारण इथं ऑलरेडी खूप वस्तू आहे खाली. त्यामुळे मी एकच मूर्ती काढून दाखवते. हे बघा, ही स्वामींची मूर्ती आहे. ही स्वामींची मूर्ती आहे. गंधगोळी पण आहे बघा. पांढरी पाहिजे तर पांढरी पण आहे, लाल पाहिजे तर चंदनवाले पण गंधगोळी आहे. हे सगळे पुस्तकच आहे आपले. त्यानंतर इथं पण सगळे पुस्तकच आहे. हे सगळं पुस्तकांचंच आपलं आहे. सामान लावायचंय अजून, परंतु आता ते काय होतं, सामान लावलं की मला सापडत नाही काय वस्तू कुठे आहे असं, आणि वस्तू पण काढायला पटापट सापडत नाही. म्हणून मी म्हटले की अजून लावलेला नाहीये, तोच तो आपल्याला व्हिडिओ बनवून घेऊ, म्हणजे मग आहे ना वस्तू पटपट दिसतात आणि ते आपल्याला दाखवता पण येईल मला. तर असं आपला स्टॉल आहे.
आपल्या स्टॉल मध्ये अशा अशा वस्तू आहेत बघा. आता आपण सर्व बघितले आजच्या व्हिडिओमध्ये. तर त्याच्यात आपल्याला आणखी काही जर राहून गेला असेल सांगायचं तर एखादी त्याच्यासाठी स्पेशल व्हिडिओ बनवू आपण. समजा मला वाटलं एखादी ही गोष्ट राहिली आहे सांगायची दाखवायची तर आपण बनवू. मोठे फोटो पण आहेत स्वामींचे, रांगोळी साचे छोटे पण आहे मोठे पण आहे. ते हे पण आहे, अजून हवन पात्र पण आहे. हवन पात्र राहिलं दाखवायचं मी तुम्हाला. हे बघा हे हवन पात्र आहे. हे हवन पात्र पण आहे. अशा आपल्या स्टॉलला वस्तू आहेत. जर आपल्याला हव्या असेल तर आपण स्क्रीनशॉट काढा आणि एका पेजवर सगळ्या ऑर्डर सगळ्या वस्तूंची नावं लिहा आणि त्याची आपण मला ऑर्डर देऊ शकतात. तर हे राहिले व्यासपीठ आहे बघा. हे व्यासपीठ आहे. हे व्यासपीठ आहे. हे 9 इंची पिरामिड आहे. आता कलर आहे व्हाईट कलर आहे आणि येलो कलर आहे. दोन कलर. तर असो आजच्या व्हिडिओत आपण इथेच थांबू. आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये कळालं असेल माझ्याकडे काय काय वस्तू आहे. त्यानंतर हे कॅलेंडर मी दाखवलं नाही. कॅलेंडर पण असतं आपल्याला. आपल्या केंद्राचंच कॅलेंडर आहे ते. यात भरपूर माहिती असते जे तुम्हाला आम्ही व्हिडिओतून सांगतो ना त्यातल्या पण बऱ्याचशा माहिती असतात. ते थोडे दरवर्षी थोडी माहिती कॅलेंडर मध्ये पण देत असतात. अजून काही राहिलं असेल पण आता मला पण आठवत नाही कारण की वस्तूच इतक्या आहेत तर काय काय सांगू. तर ठीक आहे असो. अष्टगंध दाखवला का मी तुम्हाला. आपला हा अष्टगंध केशरयुक्त अष्टगंध आहे. चंदन केशर अष्टगंध आहे. हे बघा कन्नड सारामृत पण आहे. इंग्लिश सारामृत आहे, हिंदी सारामृत आहे, कन्नड सारामृत आहे, मराठी सारामृत आहे. तर असो आज आपण इथेच थांबू. झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करू. आपल्याला जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. असो श्री स्वामी समर्थ.